नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत कुकरच्या एका शिट्टीमध्ये चमचमीत भोगीची भाजी कशी बनवायची, ते सुद्धा खास वाटण वापरून। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपण भोगीच्या भाजीसाठी या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत। यामध्ये शेंगदाणे, मटार, गाजर, हरभरा, पापडी शेंग व पावटा घेतलेला आहे। आणि या 2 वाटीमध्ये इथे आपण 2 ते 3 वांगी आणि 2 मीडियम साईजचे बटाटे चिरून घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। एका तव्यामध्ये मी 1-2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं सुकं खोबरं या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे सुकं खोबरं छान असं परतून घेतलेलं आहे। खोबरं असं गोल्डन कलरचं झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता याच तव्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे सुद्धा इथे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटांपर्यंत इथे आपण हे शेंगदाणे परतून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 ते 3 चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। आता आपण हे चांगलं परतून घेणार आहोत। जोपर्यंत याला थोडासा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत इथे आपण हे परतून घेणार आहोत। आता 3 ते 4 मिनिटांनंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे। हे थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता याचमध्ये आपल्याला थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं यामध्ये घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली मूठभर कोथिंबीर आपण कोवळ्या देठासहित यामध्ये घातलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हे मिक्सरला बारीक केल्यानंतर पाहू शकता या पद्धतीचं वाटण इथे तयार झालेलं आहे। आता आपण हे वाटण वापरून मस्त अशी चमचमीत भोगीची भाजी तयार करूयात। तर आज आपण इथे कुकरमध्ये ही भाजी तयार करणार आहोत। यासाठी इथे मी गॅसवरती मीडियम साईजचा कुकर ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। आता जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे। यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला, 1 टोमॅटो मीडियम साईजचा चिरून घेतलेला यामध्ये आपण घालून घेतलेला आहे। आता चमच्याने इथे आपण हे थोडंसं परतून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता कांदा आणि टोमॅटो थोडासा इथे मऊ झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते संपूर्ण वाटण इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे चांगलं परतून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे। इथे मी 3 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे। 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही तिखटाचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मसाल्याला छान असं तेल सुटून द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर या मसाल्याला छान असं तेल सुटू लागलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत।
आता इथे आपण यामध्ये संपूर्ण भाज्या घालून घेतल्यानंतर सर्वात शेवटी यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मीठसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत. या मसाल्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपण एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे छान असं परतून घेतलेलं आहे. आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता इथे मी या भाजीसाठी एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहे. पाण्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा नाही. फक्त अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. या भाज्या सर्व अगदी पाण्यात बुडतील इतपतच पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि सर्वात शेवटी यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि कुकरला टोपण लावून कुकरला इथे आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरला 1 शिट्टी दिल्यानंतर कुकर थोडासा थंड झाल्यानंतर आपण हे टोपण काढून घेतलेलं आहे. तर पाहू शकता मस्त अशी चमचमीत भोगीची भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा हे खास वाटण वापरून कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये ही भोगीची भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.